कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर भास्कर राव या मुंबईमध्ये 11,000 लोकांचे मुर्दे पडले नसते, ते मुर्दे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। त्याला कारण परत सांगतो उभाट आहे, त्याला कारण काँग्रेस आहे। तुम्ही वेळेत व्हेंटिलेटर उभे केले असते, सांगा मला, मोकळेपणाला सांगा, वारले असते का मुंबईत एवढे लोक? तुमचं सरकार डावोसला जातं, 80,000 कोटीचे एमओयू करतं, त्यातले 50,000 कोटी ज्या एनर्जी कंपनीचे होते ते एनर्जीची कंपनी बॅकआउट करते। मुंबईमध्ये कोविड येण्याच्या कागदावर आहे, तपासून पहा साहेब तुम्ही, मी जे बोललोय तेही कागदावर आहे। कोविड येण्याच्या आधी मुंबईमध्ये एकही व्हेंटिलेटर नव्हतं साहेब, वेटिंग होतं। मी काय मागणी केली हो मुख्यमंत्र्यांकडे? त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंकडे एवढीच मागणी केली, हात जोडतो म्हटलं, हात। या महाराष्ट्रात अनेक आमदार लोकांची फ्रीमध्ये ऑपरेशन करण्याचं काम करून देत असतील, गिरीश महाजन आहेत, हसन मुश्रीफ आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब आमदार असतानापासून ते काम करतात, मुख्यमंत्री झाल्यानंतर आणखी मोठं काम त्यांनी वाढवलं। एवढीच मागणी केली की आपण आगाऊ व्हेंटिलेटरची व्यवस्था करा। भास्करराव पुन्हा एकदा पोट तिडकीनं सांगतो, जर त्यावेळेच्या सरकारनं केली असती, त्यावेळेच्या सरकारनं केली असती तर भास्करराव या मुंबईमध्ये 11,000 लोकांचे मुर्दे पडले नसते, ते मुर्दे पडले त्याला कारण तुमचं सरकार आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। भास्कररावजी, आपण सिनियर सदस्य आहात, आता आपल्याला बोलायचं आहे, त्याच्यात उल्लेख करा ना आपण। अध्यक्ष महोदय, उबाटा गटातल्या नेत्यांची अशी परिस्थिती आहे की उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं की त्यांची राजकीय आवश्यकता आहे की उभं राहून बोललोय असं दाखवावं। मी भास्कररावांबद्दल बोलत नाही, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, पण 11,000 मुर्दे जे पडले तर मुंबई दुर्दैवानं त्यात तुमचे आमचे भाऊ पण आहेत। त्याला कारण परत सांगतो उभाट आहे, त्याला कारण काँग्रेस आहे। तुम्ही वेळेत व्हेंटिलेटर उभे केले असते, सांगा मला, मोकळेपणाला सांगा, वारले असते का मुंबईत एवढे लोक? व्हेंटिलेटर मिळत नाही म्हणून वारले तो। आणि मुख्यमंत्री मदत कक्ष जो देवेंद्र फडणवीस साहेबांनी चालू केला होता, का बंद केलात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? अध्यक्ष महोदय, आता माझ्या मूळ मुद्द्यावर येतो। अध्यक्ष महोदय, इफ देर इज अ पॉलिटिकल विल, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, एक सुंदर म्हण आहे, इफ देर इज अ विल, तुम्हाला सर्व काही करणं शक्य आहे। आता बघा, आपण आकडे पाहू उद्योग विभागाचे, आणि मध्यंतरी मी नेटवर पाहत होतो, साधारणतः 100 दिवसाची आपल्या फडणवीस सरकारची कामगिरी, आणि 100 दिवसाचा प्रत्येक डिपार्टमेंटला सांगितलं तुम्ही आराखडा बनवा, त्याचा आढावा घ्या, त्याला डेडलाईन द्या, कारण कधीही आयुष्यातलं कोणतंही काम डेडलाईन ठेवल्याशिवाय पूर्ण होत नाही। आता ह्या 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये एक झूम सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक झाली, आणि ती अशी म्हणतात की ती ऐतिहासिक आहे। 6,824 सगळे अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते। मुद्दा तो नाही अध्यक्ष महोदय, मुद्दा हा आहे की या 100 दिवसामध्ये सरकारनं काय कामगिरी केली। या 100 दिवसामध्ये मी उद्योग विभागाचे आकडे आणलेत डावोसचे। आता हे आकडे तर खोटे नाही आहेत ना? सन्माननीय आदित्य ठाकरे 2022ला डावोसला गेलेत, किती कोटी रुपयाचे एमओयू केलेत? 80,498 कोटी रुपयाचे एमओयू त्यावेळेसचे सन्माननीय मंत्री होते, डावोसला गेले। त्यानंतर 2023ला 1,37,393 कोटीचे एमओयू झालेत, 24ला 3,02,33 कोटीचे एमओयू झालेत, आणि आता यावेळी जेव्हा आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून डावोसला गेले, ऐकण्यासारखी गोष्ट आहे, 15,72,654
एवढा मोठा आकडा 1000 लाख कोटी रुपयाचे MOU आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाले. आता आपण तुलना करू. हे बघ, कधी पण कन्स्ट्रक्टिव्ह तुलना केली पाहिजे. एखाद्याचे चांगले गुण असतील आपण घेतले पाहिजे आणि एखाद्याचे वाईट गुण आहेत तेही या सभागृहापुढे आले पाहिजे. तुमचं सरकार डावोसला जातं, 80,000 कोटीचे MOU करतं, त्यातले 50,000 कोटी ज्या एनर्जी कंपनीचे होते ते एनर्जीची कंपनी बॅकआउट करते. उरतात किती? फक्त 30,000 कोटी. आणि अमित साटम साहेब, आता मी काल माहिती घेतो उद्योग विभागाकडून, त्यात पुन्हा एक 1600 कोटीचा एक MOU आहे, ते देखील कॅन्सल करण्याच्या भानगडीत आहेत. हे काय कागदावर दाखवायला तुम्ही MOU केलेत? कशावर केलेत MOU? कशा लोकांना छळत होतात? बरं, का पॉलिटिकल विल नाही आहे? ह्यांचं सगळं लक्ष कशात होतं माहितीये? 2 जुलै 2020 म्हणजे माननीय मंत्री महोदय, 21 मार्चला आपण महाराष्ट्रात लॉकडाऊन केलं. 21 मार्चला गेल्यानंतर यांचा स्पीड बघा. 2 जुलै 2020 10 DCPची मुंबई ट्रान्सफर होते. माननीय वळसे पाटील साहेब तेव्हा मंत्री होते. DCPची ट्रान्सफर होते. ट्रान्सफर झाल्याच्या नंतर त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज होऊन रुसून मातोश्रीवर बसतात. सन्माननीय शरद पवार साहेबांना तिथून उठून सिल्वर ओ करून मातोश्रीवर त्यांना समजायला जावं लागतं. 2 जुलैला ट्रान्सफर होते, 4 जुलैला त्याच्यावर स्टे होतो. माननीय शरद पवार गेल्यावर पुन्हा त्या बदल्या रुजू होतात. काय भानगड होती हो? काय वसुली होती तुमची? काय वसुली होती? मला एक सांगा. मला नाही, अध्यक्ष महोदय, मी छोटा माणूस आहे, 4थ्या टर्मला निवडून आलोय. 2 जुलैला बदल्या होतात, 4 जुलैला त्याला स्टे मुख्यमंत्री देतात आणि पुन्हा माननीय शरद पवार साहेब गेल्याच्या नंतर पुन्हा मग त्यातली 1-2 नावं बदलून पुन्हा रुजू होतात. काय होतो? अरे शाळेतला मुळात आपण कळतं की काय भानगड होती. वसुलीमध्ये गुंग होतात म्हणून तुम्हाला डावोसला जाऊन सुद्धा आलेल्या कंपन्यांच्या पाठी फॉलोअप करता आलं नाही. जर ते तुमचे 80,000 त्यातले 50,000 काढा, फक्त 30,000 कोटीचे तुमचे MOU आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात 15,72,000 लाख कोटीचे MOU. किती पट आहे तुम्ही स्वतः विचार करा. आणि याच्यातून रोजगार किती निर्माण होणार माहितीये? याच्यातून अध्यक्ष महोदय, रोजगार जो निर्माण होणार आहे तो साधारणतः 15,95,960 एवढा मोठा रोजगार निर्माण होणार आहे. आता माझ्याकडे ते सगळे आकडे आहेत, मी फार वेळ घेणार नाही की कुठल्या कुठल्या कंपनीनी, रिलायन्स, अमेझॉननी काय करार केला. त्याच्यानंतर रिलायन्स समोरचा 3,05,000 कोटीचा आहे, अमेझॉनचा 71,795 कोटीचा आहे. हे सगळं पब्लिक डोमेन मध्ये आहे, त्याच्यामुळे याच्यावर मी वेळ घेणार नाही. आता मूळ मुद्दा असा येतो, मी त्या उद्योग विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी बोललो. म्हटलं मला फरक समजून सांगावं, मला खरंच समजून घ्यायचंय, एक विद्यार्थी म्हणून समजून घ्यायचंय की आताच आमचं देवेंद्र फडणवीस सरकार कसं काम करतं आणि अगोदरचं सरकार कसं काम करायचं. तर त्या अधिकाऱ्यांनी जी काही जुजबी कागदावरची माहिती आहे ती दिली. त्या माहितीमध्ये असं आलं, जे वेगवेगळ्या उद्योगांना इन्सेंटिव्हच्या ज्या फाईल्स असतात त्याची जी बैठक होते, ती बैठक 18 महिन्यातून एकदा व्हायची. आणि आमचं सरकार दर 1.5 महिन्यातून एकदा करतं. म्हणजे योगेश भाई, उस सरकार को केवल वसूली के लिए समय था, उद्योगों को बढ़ावा देने के लिए नहीं था. असं जर मी म्हटलो तर माझं काय चुकीचं आहे समजून सांगा. सगळ्या ठिकाणची हीच परिस्थिती आहे. आता मी रस्त्यांची माहिती घेत होतो आणि मी सहज माझ्या इथल्या एका आमदार मित्राला विचारलं की साधारणतः 1 किलोमीटर रस्ता आपल्याला बनवायचा असेल, CC रोड. बरं का पाटील साहेब, हा गंभीर मुद्दा आहे. 1 किलोमीटर CC रोड जर बनवायचा असेल तर काय खर्च येईल? तर तुम्ही पण माहिती घ्या अध्यक्ष महोदय. साधारणतः 6 कोटी रुपये लागतात. 60 फुटाचा असेल तर, आणि 90 फुटाचा असेल तर साधारणतः 8 ते 9 कोटी रुपये लागतात. आणि मुंबईची मी माहिती घेतली, मुंबईमध्ये फक्त 2050 किलोमीटरच रस्ते आहेत. मग त्याच्यात PWD धरा, नॅशनल हायवे धरा, सगळे धरू, किती? 2050 किलोमीटर. आता या 2050 किलोमीटर रस्त्यांना आपण सगळेच्या सगळे CC केले, काय खर्च येईल काढा. आणि सन्माननीय उबाटाच्या नेतृत्वात महापालिका एवढे दिवस आहे रणधीर साहेब, मी तुम्हाला सांगू, खड्डे बुजवायचं टेंडरनी 3200 कोटी रुपयाचं काढलं. डांबराचे रस्ते काय करत होतात?
कारण खड्डे पडले पाहिजे. खड्डे पडले त्याचं टेंडर निघेल, त्याच्यात पैसे खाता येतील, पुन्हा तो रस्ता खराब झाला, पुन्हा नवीन डांबराचा रस्ता, त्याचं टेंडर काढलं जाईल, त्याचे 20% कुठे पोहोचतील हे काय मुंबईकरांना कळत नाही. म्हणून ज्या वेळेस मुख्यमंत्री आमच्या नवीन सरकारने ठरवलं मुंबई महापालिकेमध्ये कोणताही रस्ता हा डांबरी करायचा नाही, तो सीसी रोडच करायचा, तो 10 वर्ष 20 वर्ष नाही 100 वर्ष टिकला पाहिजे, हा निर्णय ह्या सरकारचा आहे. फरक स्पष्ट आहे. चौधरी साहेब प्रश्न उत्तराच्या तासात जेव्हा माझा पक्ष मला मंत्री करेल, माननीय मुख्यमंत्री मंत्री करतील, तेव्हा जरूर उत्तर देईन. मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. बर आमचे मित्र सुनील प्रभू साहेब यांचा चांगला अभ्यास आहे. आता आपण आणखी एका विषयावर येऊ. प्रभू साहेब, मुंबईमध्ये साधारणतः 48 लाख वाहनं आहेत आणि त्यातली 14 लाख वाहनं प्रायव्हेट आहेत आणि मोटरसायकलची संख्या जी 10 वर्षापूर्वी 16 लाख होती ती आता 29 लाख झाली आहे. आणि आरटीओ कडून माहिती घेतली तर 721 गाड्या पर डे रजिस्ट्रेशन होतात. आता मला सांगा की काँग्रेसचं अनेक काळ सरकार होतं, 1999 ते 2014, एवढ्या काळामध्ये माहिती आहे किती मेट्रो बनवली? फक्त ती एकच, अनिल अंबानीवाली, घाटकोपर ते अंधेरी, एकच. 14 ते 19 मध्ये 9 मेट्रो दिल्यात फडणवीस सरकारने. किती फरक आहे? तुम्हाला का देता आले नाही? तो इच्छा नव्हती. इच्छा वाजे सारखे प्यादे जवळ ठेवायचे आणि त्याचा भुर्दंड जनतेनं सहन करायचा, म्हणून तुम्हाला मेट्रो उभी करता आली नाही. आज मेट्रो जी कंप्लीट झाली आहे ती 59.1 किलोमीटर आहे, जी अंडर कन्स्ट्रक्शन आहे ती 140 किलोमीटर.1 आहे आणि ज्याचं टेंडर निघतंय ती 34.1 आहे आणि ज्याचा डीपीआर होतोय ती 103 किलोमीटरची आहे. जवळपास 337.1 किलोमीटरची मेट्रो या सरकारच्या कालखंडात उभी राहते. त्याचा फायदा कुणाला होणार आहे? कोस्टल रोड कुणीही काहीही म्हणो, कोस्टल रोड कुणीही काहीही म्हणो, दमदारपणे हक्कानं आणि अधिकारानं सांगतो. जाधव साहेब ऐकून जा, भविष्यातले विरोधी पक्ष नेते आहात तुम्ही. ओ जाधव साहेब ऐकून जा, ओ भास्कर जाधव साहेब, त्याला ऐकायचं नाही खरं. कोस्टल रोड, राम कदम साहेब, कोस्टल रोड, तुमचा वेळ संपला आहे. मंगल जी, पॉइंटेड प्रश्न घ्या. आपको मुझसे अधिक पता है. कोस्टल रोड ही संकल्पना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि ती पूर्ण देखील केली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळेच. यांनी काय केलं माहितीये अध्यक्ष महोदय? अहो कागदावर सांगतोय, मला कागदावर खोडून दाखवा ना. तिथे केंद्र सरकारचे एक प्रोव्हिजन असते